महाराष्ट्र प्रांत के 40 गांव तहसील के खेड़गांव निवासी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम सालुखे वर्तमान में पुणे में रहकर छात्रों को कॉलेज पर पढ़ाने का सराहनीय कार्य कर रहे हैं। शिक्षक दिन के अवसर पर 6 सितंबर को प्राध्यापक तुकाराम सालुखे ने अपने गांव के माध्यमिक विद्यालय खेड़गांव स्कूल में गए, जहां वह बचपन में पढ़ते थे। स्कूल में जाकर उन्होंने वहां के अध्यापकों का सत्कार कर छात्रों को मार्गदर्शन कर गुरु शिष्य की परंपरा का महत्व बताया और आज के इंटरनेट और सोशल मीडिया के ज़माने में गुरु शिष्य की भूमिका को स्पष्ट किया। साथ में छात्रों को जिद, मेहनत और नम्रता अपने अंदर लाने का आह्वान किया और साथ अंत में सभी अध्यापक को शिक्षक दिन की बधाई देकर अपने मनोगत समाप्त किया। गुरु म्हटलं की आता मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो। त्याचं कारण असं की माझा शिष्य असा पाहिजे की त्याच्यामध्ये अहंकार नको, त्याच्यामध्ये गर्व नको, त्याचे पाय नेहमी हे जमिनीवर असले पाहिजे, त्याच्यात नम्रता असली पाहिजे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही ज्ञान मिळवायचं असेल, ज्ञानार्जन करायचं असेल, अध्ययन करायचं असेल, भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर नम्रता हे अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे। अहंकार अजिबात बाळगू नये। आणि म्हणून ही जी इमारत आहे माध्यमिक विद्यालय खेड़गाव, तर ही इमारत ही आपल्या शाळेची प्रॉपर्टी लक्षात घ्या। या शाळेच्या वर्गखोल्यांची जे भिंती असतात किंवा फळे असतात किंवा बेंच असतात, तर हे या प्रकारच्या देणग्या मिळून किंवा कधी कधी शिक्षकच कॉन्ट्रीब्यूट करतात आणि हे सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देतात। हे सर्व साहित्य तुमच्यासाठी। तो कोणताही विद्यार्थी आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी असा निर्णय घ्यायचा की आपण ज्या बेंचवर बसतो त्या बेंचवर पुन्हा दुसरी पिढी येणार आहे, चौथीचे विद्यार्थी 5वीला येणार आहे, त्या बेंचवर रेषा ओढू नका, ते बेंच खराब करू नका। शाळेच्या ज्या भिंती असतात